नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विशाल हिवाळे, डीसीएस सीड्स कंपनी प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हातनूर गावामध्ये, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण आज डीसीएस सीड्स कंपनीची जी काही राजनंदिनी व्हरायटी आहे त्या व्हरायटीच्या प्लॉटवर आपण इथं आलेलो आहोत. तर आपल्या सोबत आज शेतकरी आहेत. तर त्यांचं थोडक्यात आपण मनोगत जाणून घेऊ. तर नमस्कार दादा, नमस्कार. तुमचा परिचय द्या आमच्या बांधवांना. माझं नाव नवनाथ गायके, राहणार हातनूर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. माझा मोबाईल नंबर 79 73 33 66 40. तुम्ही कुठली व्हरायटी लागवड केली आहे? कोणतं वाण? डीसीएस सीड्सची राजनंदिनी. तर किती दिवस झाले लागवड करून? किती तारखेला लागवड केली? 1 जानेवारी 2025 ला लागवड केली. 1 जानेवारी 2025 ला लागवड केली. तर किती दिवसानंतर इथं तुम्हाला पहिला तोडा इथं जाणार? पहिला तोडा आपल्याला 65 ते 70 दिवसाच्या आतमध्ये होते. 65 ते 70 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पहिला तोडा भेटला. बाकी तुम्हाला व्हरायटी बद्दल काय वाटतं? व्हायरस साठी कसं टॉलरन्स वाटलं व्हरायटी? व्हरायटी चांगली आहे, थोडीशी लेट चालू होती. आता सध्याचे तर माझी ट्रीटमेंट पण बंद आहे. हो. त्याच्यामुळे तुमची ट्रीटमेंट आता किती दिवसापासून झाली? 15-20 दिवसापासून. 15-20 दिवसापासून तुमची ट्रीटमेंट बंद आहे. 15-20 दिवसापासून भाऊची ट्रीटमेंट बंद आहे मिरचीला. तरी तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे इथं झाडाला माल पकडलेला आहे. मालही खूप छान आणि शायनिंग ही चांगली अशा प्रकारे इथं मालाला दिसून येत आहे. तर तुमची काय अपेक्षा आहे थोड्यामध्ये? आणखी किती थोडे होतील? अजून आता पाणी कमी पडलं त्याच्यामुळे जास्त थोडे नाही होणार, पण मग मिरची चांगली आहे, थोडीशी लेट चालू होती, पण व्हरायटी चांगली. व्हरायटी चांगली. हा. बरं नवनाथ भाऊ, बाकीच्या व्हरायटी आहे जेव्हा आम्ही तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो तर तुमचं काय होतं मिरची बद्दल आणि आता त्याच्यात काय फरक जाणवला तुम्हाला? पहिले जे ना झाड जे तर डेव्हलपमेंट होऊन जातो. डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर फुलधारणा होती. बरोबर. फुलधारणा फुल झाल्याच्या नंतर मग सेटिंग चालू होती. आता तुम्ही याच्या अगोदर बाकीची व्हरायटी लावायची तर तेव्हा त्याच्यात आणि याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला झाडामध्ये, क्वालिटीमध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये? याची जे तर ही जास्त दिवस चालणार व्हरायटी. जास्त दिवस चालणार होती. शेतकरी बांधवांनो, आम्ही आज जवळपास 1 महिन्यापूर्वी नवनाथ भाऊंच्या शेतामध्ये आलो होतो. तर नवनाथ भाऊंचं म्हणणं होतं की व्हरायटी तुम्ही आम्हाला बरोबर नाही दिली का, कारण ते झाड पहिले डेव्हलप होते. जसं की तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता या झाडाच्या खालून ब्रँचेस बघा कसे हे एकदम ब्रँचेस फुटतात त्याला. आणि माल बघा, कारण यांचं 15 दिवसापासून ट्रीटमेंट मध्ये आणि 3 दिवसानंतर ते थोडंसं पाणी देत आहे. तर नवनाथ भाऊ काय म्हणे की तुम्ही आम्हाला फसवलं म्हणे, व्हरायटी व्यवस्थित नाही. तर आम्ही त्यावेळेस नवनाथ भाऊंना सांगितलं की 65 ते 70 दिवसामध्ये तुमचा तोडा चालू होईल. नाही, आपण बघितली नव्हती पहिले. बघितले नव्हते. 65-70 दिवसामध्ये तुमचा तोडा चालू झाला. आणि थोडं लेट होण्याचं कारण पण आहे की शेतकरी बांधवांना टेम्परेचर खूप आहे, फ्लॉवरिंग ड्रॉप होते, त्याच्यामुळे एक 5-10 दिवस लेट जात आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही साईज बघू शकता, ही कॉम्पॅक्ट साईज आहे. अशी साईज मार्केटमध्ये कुठल्याही व्हरायटीला भेटत नाही. भेटते का? नाही भेटत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे तुम्हाला रेटही चांगला मिळतो आणि व्हायरस टॉलरन्स कुठेही नाही याच्यात. एवढं टेम्परेचर असून सुद्धा 15 दिवसापासून ट्रीटमेंट नाही, तरी तुम्हाला इथं कुठेही बघू शकता की तुम्हाला व्हायरस दिसणार नाही. नवनाथ भाऊचं आता काही पाणी कमी पडलं तरी आमच्या हिशोबाने 3-4 तोडे निघतील. जे दुसरे व्हरायटी लावतात तुम्ही, ती सरासरी किती तोडे होतात? 2-3 तोडे होतात. 2-3 तोड्यामध्ये संपून जातं. मार्केटमध्ये एक नामांकित दुसरं वाहन आहे, 2-3 तोड्यामध्ये संपून जातं. आपलं कमीत कमी आपल्याकडे 16 तोडे काढणारे शेतकरी आहेत. तर आम्ही नवनाथ भाऊ सांगितलं तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम जर नसता कमीत कमी 10-12 तोडे निघाले असते. त्या व्हरायटीच्या तुलनेत ह्या व्हरायटीमध्ये झाडाला माल किती आहे? भरपूर आहे. भरपूर आहे. आता तुम्हाला या व्हरायटी बद्दल तुम्हाला आवडली, याच्यानंतर तुम्ही किती लागवड करणार आहे? लावू आपण जर 1 एकर लावली तर अर्धा एकर ही लावणार, अर्धा एकर दुसऱ्या आणि बाकी शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की मिरची लावायला पाहिजे की लावायला पाहिजे? लावायला पाहिजे. माझं सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की इथून पुढे आपण मिरची जर लागवड करत असेल या सेगमेंटमध्ये, पोपटी सेगमेंटमध्ये, तर आपल्या डीसीएस सीड्स नावाची राजनंदिनी या वाहनाची एकदा अवश्य लागवड करावी. धन्यवाद.